गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण वगैरे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली। राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं, पदाला चिटकून राहणारा मी नाही, यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही, असं जाहीर वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलंय। केसरकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। या वक्तव्यावरून केसरकर यांनी पुन्हा राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याचं पाहायला मिळतंय। सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली। या कार्यक्रमात दीपक केसरकर यांनी निवृत्तीचे संकेत दिले। या कार्यक्रमात दीपक केसरकर म्हणाले, निवडणुका आल्यावर विरोधकांना थोडी भीती वाटणार आहे, पण भीती बाळगू नका। मी तुम्हाला सांगतो, जनतेची शक्ती कोणी ओळखू शकत नाही। उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी ओळखली नाही, त्यामुळे पक्ष बदलावा लागला, पण कुठेही गेलो तरी निवडून आलो। सगळ्यात मोठं काय आहे तर जनता आहे। आपण जनतेबरोबर राहा, जनता तुमच्या बरोबर राहते। स्वार्थासाठी राजकारण करू नका, लोकांसाठी राजकारण करा। तुम्ही ते राजकारण केल्यास आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही। मी आयुष्यात कोणतीही निवडणूक हरलो नाही, मी आयुष्यभर जिंकलो। खरं तर मी जिंकलो नाही तर जनता जिंकली, असं ते पुढे म्हणाले। दरम्यान काही महिन्यांपूर्वी दीपक केसरकरांनी निवृत्तीचे संकेत दिले होते। केसरकर म्हणाले होते, ही माझी शेवटची निवडणूक आहे। पुढील काळात माझा राजकीय वारसदार तयार व्हायला लागेल, तो माझा नव्हे तर पक्षाचा वारसदार असेल। माझी मुलगी राजकारणात येणार नाही तर समाजकारण करेल। माझी मुलगी चांगली उद्योजिका बनेल। दीपक केसरकर यांनी पुन्हा निवृत्तीबाबत वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे आता पाहावं लागेल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।